नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं 5 मिनिट इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर। आजच्या भागामध्ये आपण प्रश्न कसे विचारायचे इंग्लिशमध्ये हे पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण एका शब्दाने प्रश्न विचारतो कधी कधी, तर ते कसे विचारायचे ते बघूया मित्रांनो। उदाहरणार्थ आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो, पण मराठीत काय म्हणत असतो तर उदाहरणार्थ ठेवशील। मी एका शब्दातले प्रश्न सांगितले, हा प्रश्न झाला बघा, एका शब्दाचा प्रश्न ठेवशील। त्याच्यानंतर देशील। तुम्ही तोपर्यंत मनामध्ये विचार करा की याला तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलाल। मी एकच शब्दाचं सांगितले। त्याच्यानंतर लिहिशील। त्याच्यानंतर विचारशील। बघा मित्रांनो, धावशील। काम करशील। आता दोन शब्दाचे घेऊया आपण। काम करशील। त्याच्यानंतर मित्रांनो खोटं बोलशील। खोटे बोलशील। हे सगळे प्रश्न आहेत, असे बरेच आहेत मित्रांनो। कारण आपण हे सगळे जे प्रश्न आहेत हे सगळे क्रिया करण्याच्या संबंधित असलेले प्रश्न आहेत मित्रांनो। तुमच्या लक्षात आले असेल बघा, इथं ठेवण्याची क्रिया, देण्याची क्रिया, लिहिण्याची क्रिया, विचारण्याची क्रिया, धावण्याची क्रिया, काम करण्याची क्रिया, बोलण्याची, खोटं बोलण्याची क्रिया। प्रत्येक ठिकाणी इथं क्रियादर्शक शब्द आहे मित्रांनो। आता तुम्हाला लिंक लागली असेल की मी याच्यामध्ये वर्ब वापरणार आहे प्रश्नामध्ये। जर मराठीमध्ये एका शब्दाचा प्रश्न आहे, इथं दोन शब्द आहेत, चला बघूया आपण। ठेवशील, तर तुम्हाला हे विचारण्यासाठी, एका शब्दाचा प्रश्न विचारण्यासाठी जो क्रियापदाशी संबंधित असेल तो आहे तुम्हाला विल घ्यायचा आहे। आणि विल यू ठेवण्यासाठी पुट आहे, पुट। विल यू पुट, ठेवण्याला इंग्लिश मध्ये पुट म्हणतात, काहीतरी वस्तू ठेवण्याचा। विल यू पुट धिस पेन देअर, तू हा पेन तिकडे ठेवशील का? पण मी फक्त म्हटले ठेवशील। आपल्याला बेसिक पासून शिकायचंय मित्रांनो, म्हणजे अगदी सुरुवातीपासून। तर मी या ठिकाणी का घेतला विल, का घेतलाय? कारण भविष्य काळामध्ये आहे प्रश्न। मी भविष्य काळ अजून ठेवलेलं नाहीये, किंवा मी आता ठेवत आहे, तू ठेवत आहे का असं पण म्हणत नाही, ठेवशील म्हणतो। ठेवशील म्हणजे वेळ आहे अजून, म्हणजे तुला भविष्यात ठेवायचं, आता ठेवायचं नाहीये, म्हणून मला विल घ्यायचंय। आता यू का घेतलाय मी? यू म्हणजे तू होतो। मग आता मी जर म्हणेल ठेवशील, तर माझ्यासमोर नक्कीच कोणतरी उभा असेल, कोणीतरी व्यक्ती उभा असेल, त्यालाच मी गृहीत धरतोय। म्हणजे ठेवशील तर याचा अर्थ असा होतो तू ठेवशील। देशील याचा अर्थ होतो तू देशील। लिहिशील याचा अर्थ होतो तू लिहिशील। विचारशील, तू म्हणजे यू लपलेला येतं, तो आपल्याला घ्यायचा इंग्लिश मध्ये, मराठीत घ्यायचा नाहीये। कारण त्या ठिकाणी विल यू पुट झाला तुमचा प्रश्न। विल यू पुट, देशील। आता बघा, देण्यासाठी गिव्ह आहे, विल यूच वापरायचंय तुम्हाला। तर विल यू हे कॉमन राहणार आहे। विल यू मित्रांनो काय राहणार आहे? कॉमन। म्हणजे आपण या ठिकाणी जर असं विल यू लिहिलं, विल यू बघा, तर या ठिकाणी विल यू पुट, विल यू गिव्ह झाला तुमचा प्रश्न। विल यू राईट, विचारशील, विल यू आस्क। बघा मित्रांनो, हे या ठिकाणी असे प्रश्न तुम्ही बनवू शकता। ही आकृती आपण याच्यासाठी काढतो की हे मेन आहे, हेच तुम्हाला कंटिन्यू बोलायचंय आणि वर्ब बदलत जायचंय। विल यू आस्क, विचारशील। विल यू रन, धावशील। विल यू वर्क, काम करशील, विल यू वर्क। खोटे बोलशील, विल यू लाय। विल यू ला आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे। आणि या ठिकाणी जर तुम्ही वर्ब घेतला की तुमचा तो प्रश्न बनू शकतो। विल यू टीच, शिकवशील, तू शिकवशील।
शिकवशील आणि तू शिकवशील, ठीक आहे. परंतु आपल्याला मराठीमधला तू काढता येतो. जसं की या ठिकाणी खोटे बोलशील, एखाद्याला आपण खोटं बोलशील तर समोर कोणतरी आहे म्हणूनच आपण त्याला असं विचारतोय खोटं बोलशील. पण इंग्लिशमध्ये तू खोटं बोलशील असं पण विचारू शकतो आपण, परंतु तू नाही वापरला तरी पण आपण अर्थपूर्ण मराठीमध्ये संभाषण करू शकतो. इंग्लिशमध्ये आपण टू नाही काढू शकत, यू नाही काढू शकत. जसं की या ठिकाणी विल यू पुट, ठीक आहे. तर या ठिकाणी विल यू आपल्याला सोबतच घ्यायचं आहे. तर इंग्लिशमध्ये हे प्रश्न विचारण्यासाठी मित्रांनो हा सर्वात सोपा पहिला प्रकार आहे. तुम्ही अतिशय सहज प्रश्न विचारू शकतात, कारण आपल्याला हे जे क्रियापद आहेत हे माहिती आहेत. आणि आता यू जो आहे या ठिकाणी रिप्लेस करून, आता मी म्हटलं की विल यू पुट तू ठेवशील, पण मी जर या ठिकाणी विलच्या ऐवजी ही वापरलं, विल ही पुट तो ठेवेल. मी जर शी वापरलं, विल शी पुट ती ठेवेल. त्याच्यानंतर मी वापरलं दे, विल दे पुट ते ठेवतील. विल दे गिव ते देतील. विल दे राईट ते लिहितील. विल दे आस्क ते विचारतील. तर या ठिकाणी हे जो काही शब्द आहे याच्यामध्ये तुम्ही असे बदल करू शकता. रमेश जर विचारलं तर विल रमेश पुट रमेश ठेवेल. विल रमेश गिव रमेश देईल. विल रमेश राईट रमेश लिहेल. विल रमेश आस्क रमेश विचारेल. तर मित्रांनो या ठिकाणी आय वी यू दे ही शी इट नेम हे जे काही सर्वनाम आहेत ते सुद्धा वापरून आपण अशा पद्धतीचे प्रश्न बनवू शकतो. तर याचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो? सुरुवातीला विल घेतला आपण, त्याच्यानंतर सर्वनाम हे वाक्यामध्ये कर्ता म्हणून पण सुरुवातीला येत असतात ते, त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे डायरेक्ट व्हर्ब घेतलेलं आहे ज्याला आपण V1 म्हणतो. जसं गो हे V1 आहे, वेंट हे V2 आहे, त्याचं भूतकाळी रूप गॉन हे V3 आहे, नाही का. गोज आहे त्याला एस आणि ईएस प्रत्यय जर व्हर्बला लावला, त्याच्यानंतर ING वाला व्हर्ब आहे गोइंग, तर या ठिकाणी हे V1 आहे म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप ज्याला आपण इन्फिनिटिव्ह ऑफ द व्हर्ब म्हणतो किंवा त्याला क्रियापदाचं बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब आपण म्हणत असतो. तर विचारण्यासाठी काहीतरी कोणीतरी करेल ह्याच्यासाठी आपल्याला जर प्रश्न विचारायचा असेल, करशील धावशील वगैरे, तर त्या ठिकाणी विल वापरायचं आहे. तर तुम्ही विल यू ने पहिली सुरुवात करा, त्याच्यानंतर तुम्ही आय सुद्धा घेऊ शकता. आय वी यू दे ही शी इट नेम हे पाठच करून टाकायचं मित्रांनो. आपल्याला हे आपल्याला पाठच पाहिजे. विल आय जर आपण म्हटलं विल आय रन मी धावेल का, नाही का. विल आय आस्क मी विचारेल. विल आय वर्क मी काम करेल. हा सुद्धा एक प्रश्न आहे मित्रांनो. तर आय वी यू दे ही शी इट आणि एखाद्याचं नाव, उदाहरणार्थ मी या ठिकाणी रमेश लिहितोय. तर आयचा अर्थ होतो मी, वी म्हणजे आम्ही, हे आपलं पाठ आहे मित्रांनो तरी पण लिहितोय मी. यू म्हणजे तू किंवा तुम्ही अनेक वचनासाठी सुद्धा. दे म्हणजे ते अनेक वचनासाठी. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे तो ती ते. हे आपण प्राण्यांसाठी वापरतो, निर्जीव वस्तूसाठी वापरतो इट. आणि नाव म्हणजे कोणाचं सुद्धा नाव. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा पहिला प्रकार बघितला. त्याच्यानंतर प्रश्नार्थक शब्द आहेत मित्रांनो, असे बरेच शब्द आहेत ते पण आपण बघूया. जसं की हु हा एक शब्द आहे प्रश्नार्थक शब्द. हुचा अर्थ होतो कोण. हुचा अर्थ होतो कोण. तर कोण म्हटल्यानंतर मित्रांनो आपल्याला उत्तरार्थी आपल्याला कोणीतरी व्यक्ती असा बोध होतो. तर आपण हु ने प्रश्न केव्हा विचारतो हे आपण बघूया लगेच. तर कोणीतरी काहीतरी करतो, ठीक आहे.
कोणीतरी काहीतरी केलं आणि कोणीतरी काहीतरी करेल हे जेव्हा विचारायचं असेल, प्रश्नार्थक, ठीक आहे। आता हे सुद्धा क्रियापदाशी संबंधित आहेत, ठीक आहे। जसं की कोण येतो, ठीक आहे। आता हे आपल्याला मित्रांनो हू समजून घ्यायचं आहे, ठीक आहे। कोण येतो, तर येण्याचं जे क्रियापद आहे ते आहे कम, ठीक आहे। तर हू कम्स, ठीक आहे। कोण लिहितो, कोण लिहितो, हू राइट्स, हू राइट्स, कोण लिहितो। आता हेच कोण आलं किंवा कोण आलं किंवा आले, जर आपण सन्मानार्थी जर बोललो तर आले बोलतो किंवा कोण आलं, ठीक आहे। हू केम, हू तुम्हाला घ्यायचं आहे आणि पुढे हू केम। आता इथं केलं म्हणजे मित्रांनो क्रिया, येण्याची क्रिया केलेली आहे। कोणी लिहिलं, लिहिण्याची क्रिया कोणीतरी केलेली म्हणून आपण लिहितो, म्हणतो की कोणी लिहिले, कोणी लिहिले। सो हू रोट, क्रियापदाचं या ठिकाणी दुसरं रूप घेतलेलं आहे। जसं मी या ठिकाणी म्हटलं की करतो म्हणजे हे वर्तमान काळ झाला, केलं म्हणजे भूतकाळ, करेल, करेल म्हणजे भविष्य काळामध्ये विचारलेला प्रश्न, म्हणून आपण या ठिकाणी तसं केलेलं आहे। 3 प्रकारे आपण विभाजन केलेलं आहे। आता या ठिकाणी कोण करेल म्हणजे येण्याची क्रिया कोण करेल म्हणून आपण काय केलंय, हू विल कम, हू विल कम। कोण लिहेल, हू विल राइट, कोण जाईल, हू विल गो, कोण गेलं, कोण गेलं, हू वेंट, क्रियापदाचं दुसरं रूप। कोण जाईल, सॉरी कोण जातो, मग हा फरक फार महत्वाचा आहे मित्रांनो, हू गोज, कोण जातो। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे प्रश्न आपण बघितलेले आहेत। तर अजून इजचा पण हूच्या नंतर वापर होतो, ठीक आहे। हू इज युअर ब्रदर, नाही का, तुझा भाऊ कोण आहे, तर आपण हू इज या ठिकाणी वापरू शकतो प्रेझेंट मध्ये, नाही का। कोण आहे, आहे साठी आपण इज घेतो मित्रांनो, हू इज देअर, तिकडे कोण आहे। त्याच्यानंतर कोण होता किंवा होते, सन्मानार्थी आपण मराठीमध्ये होते वापरतो, ठीक आहे। आणि सन्मानार्थीच आपण इंग्लिश मध्ये वॉजच वापरतो। सो हू वॉज, नाही का। जसं की प्रधानमंत्री कोण होते असं जर म्हटलं आपण तर आपण सन्मानार्थी होते म्हणतो त्यांच्यासाठी, पण इंग्लिश मध्ये तसं नाहीये। इंग्लिश मध्ये हू वॉज प्राईम मिनिस्टर, तर त्याच्यासाठी सुद्धा वॉजच आहे, एकेरीसाठी सुद्धा वॉज आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो कोण असेल, हू विल, विलचा अर्थ असेल होतो मित्रांनो, हू विल, ठीक आहे मित्रांनो। आणि जेव्हा आपण हू विल कम, तर विल हे या ठिकाणी या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद म्हणून या ठिकाणी वापर होतो, ज्याचा आपण साध्या भविष्यकाळामध्ये वापर करतो। पण तुम्ही हू विल पण कोण असेल असं हू विल सुद्धा तुम्ही म्हणू शकता। तर या ठिकाणी आपण हूचा वापर 2 प्रकारे केलेला आहे। पहिला प्रकार म्हणजे कोण काहीतरी करतो, काहीतरी केलं आणि काहीतरी करेल हे विचारायचं असेल तेव्हा आपण हू वापरायचा। त्याच्यानंतर कोण काहीतरी आहे, त्याच्यानंतर कोण काहीतरी होता आणि कोण काहीतरी असेल, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपण याचा वापर करतो। 2 प्रकार बघितलं। तर दुसरा प्रकार आपण बघितलं की कोण काहीतरी आहे, कोण काहीतरी होता, जसं की हू वॉज अकबर, हू वॉज बिरबल, अशा पद्धतीने हे, आणि कोण काहीतरी असेल, या अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यासाठी आपण हूचा वापर करतो जनरली। तर
आपण जर समजा आता आपल्याला इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करायची आहे, तर प्रश्नाबरोबरच आपल्याला उत्तराची पण प्रॅक्टिस झाली पाहिजे. म्हणून जे आपण प्रश्न बघितलेत की हु कम्स, ठीक आहे, तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो, हूच्या जागी तुम्ही जर तो येत असेल तर तुम्ही ही म्हणू शकता, ही कम्स, शी कम्स, ती येते हे उत्तर असेल तर शी कम्स, इट असेल तर इट कम्स, आणि जर रमेश एखाद्याचं नाव असेल तर रमेश कम्स. या सर्वांसाठी मित्रांनो कम्स येतं. क्रियापदाला एस लागलेला आहे, ठीक आहे. ही कम्स, शी कम्स, इट कम्स, नाही का. इट समजा आता ट्रेन असेल तर मी सांगेल की इट कम्स, ट्रेन येते. तर रमेश कम्स, आणि जर समजा आय असेल आय कम, वी असेल तर वी कम, आम्ही येतो, मी येतो. दे कम आणि यू कम, इथं कम येईल, इथं एस लागणार नाही क्रियापदाला. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आपण इतक्या प्रकारे देऊ शकतो. म्हणजेच हे वाक्य तुम्ही जर रिपीट केले, बोलण्याचा जर सराव केला, तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा आपण इंग्लिश स्पीकिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. हु राइट्स, तर या ठिकाणी ही राइट्स, शी राइट्स, इट राइट्स, रमेश राइट्स, आय राइट, मी लिहितो, वी राइट, आम्ही लिहितो, दे राइट, ते लिहितात, यू राइट. या पद्धतीने तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण बघितलं की एका शब्दाने प्रश्न कसा विचारायचा, आणि एका शब्दाने प्रश्न कसा विचारायचा, आणि हूने जर आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर ते कसे विचारायचे. तर अशा पद्धतीने आपण जे प्रश्नार्थक शब्द आहेत मित्रांनो ते पण समजून घेऊया. म्हणजे आपण पुढच्या भागामध्ये प्रत्येक प्रश्नार्थक शब्दावरून, जसं की व्हॉट आहे, व्हॉटचा अर्थ होतो काय, हे प्रश्नार्थक शब्द आहेत मित्रांनो. जसं की हू आपण बघितलं, हूचा अर्थ होतो कोण, आज आपण हू बघितलेले. त्याच्यानंतर हुम आहे मित्रांनो, हुमचा अर्थ होतो कोणाला. त्याच्यानंतर आहे हुज आहे, हुज म्हणजे कोणाचे किंवा कोणाची किंवा कोणाचा, कोणाचा, कोणाची, कोणाचे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो विच, विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते. विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते. जर तुम्हाला जर एखाद्याने विचारलं तर तुम्ही हे एका शब्दाने पण प्रश्न विचारू शकता. व्हॉट जर तुम्हाला नाही समजलं, तुम्ही फक्त व्हॉट म्हटलं तरी समोरच्या व्यक्तीला तुम्हाला नाही समजलं, तो काहीतरी विचारतोय, तर व्हॉट, कोण, हू, हुम, अशा पद्धतीने एका शब्दाने तुम्ही सुरुवात केली तरी चालेल मित्रांनो. इंग्लिश स्पीकिंगची सुरुवात ही एका शब्दाने सुरुवातीलाच करायची असते, एका शब्दाने, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एका शब्दाने, नंतर दोन शब्द, नंतर तीन शब्द, अशा पद्धतीने बोलण्याचा तुमचा सराव होईल. त्याच्यानंतर आहे मित्रांनो हाऊ, हाऊ म्हणजे कसे, कसा, नाही का, कशी, हाऊ, ठीक आहे, कसा, कशी, कसे. त्याच्यानंतर आहे व्हेन, व्हेन म्हणजे केव्हा. त्याच्यानंतर व्हाय आहे, व्हाय म्हणजे का, म्हणजे कारण, कारण काय, व्हाय, नाही का. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे जे WH वर्ड्स आहेत यांना आपण WH वर्ड्स असे म्हणत असतो. त्याच्यानंतर आहे व्हॉट, हू, हुम, हुज, विच, व्हेन, वेअर. वेअर म्हणजे कुठे. तर हे जे आहेत मित्रांनो WH वर्ड, तर हे जे WH वर्ड आहेत तर हे सगळे प्रश्न विचारण्यासाठी सुरुवातीला वापरले जातात. जसं की व्हॉट इज युअर नेम, हू इज युअर ब्रदर, नाही का, हुम डिड यू गिव्ह, तुला कोणी दिलं, हुम. या ठिकाणी
हुज पेन इज धिस, हा पेन कोणाचा आहे, नाही का. विच पेन इज युअर, समजा माझ्याकडे 2 पेन असतील तर मी विचारू शकतो विच पेन इज युअर, याच्यापैकी तुझा पेन कोणता, कोणता, कोणती, कोणते, नाही का. त्याच्यानंतर हाऊ, हाऊ म्हणजे कसे, नाही का. हाऊ इज युअर फादर नाऊ, तुझे बाबा आता कसे आहेत, नाही का. वेन, वेन, वेन म्हणजे या ठिकाणी केव्हा. त्याच्यानंतर वाय म्हणजे का. त्याच्यानंतर वेअर म्हणजे कुठे, वेअर डू यू लिव्ह, वाय आर यू लेट, तुला उशीर का झाला, नाही का. वेन म्हणजे केव्हा, वेन इज युअर क्लास, नाही का. तर अशा पद्धतीने तुझा क्लास कधी आहे. तर हे जे मित्रांनो WH वर्ड आहेत हे आपण एक एक अशा पद्धतीने पुढच्या भागामध्ये कव्हर करणार आहोत. तर तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.